ब्रेकनंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून कोकणामध्ये महायुतीमधल्या दोन नेत्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात। याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे सुनील तटकरे आणि दुसरे आहेत रामदास कदम। महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेले कोकणामधील दोन हे नेते एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवर टीकेची झोड उठवली आहे, तर सुनील तटकरेंनी सुद्धा रामदास कदम यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं। सुनील तटकरे कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही नाही, त्याच्या बापाचा पण होणार नाही। तटकरे जिथं खाईल ना, जेवेल तिथं शेत करणार, ही तटकरेची औलाद आहे। तर तटकरेच्या बाबतीमध्ये न बोलणं अधिक चांगलं आहे असं मला वाटतं। का आज अचानक मधीच रामदास भाईंनी, कारण ते फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे का त्याने आज एकदम माझी आठवण सकाळच्या प्रहरी केली, राम प्रहरी का आठवण झाली मला काय कळलं नाही। पण माझा स्वभाव आहे की गटारामध्ये दगड टाकून अंगावर मी काय घाण उठून घेत नसतो, त्यामुळे मला या विषयावरती काय बोलायचं नाही। यानंतर मंडणगड वासियांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या अमृत 2 अभियानांतर्गत मंडणगडच्या 41 कोटी 77 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। मात्र त्यानंतर महायुतीतच श्रेयबाद रंगला। आपण पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मंजूर झाली असा दावा खासदार सुनील तटकरेंनी केला, तर तटकरे केवळ श्रेय लाटतात। या योजनेसाठी सातत्यानं मीच पाठपुरावा केला असा पलटवार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलाय। यांना सुनील तटकरेंनी सुद्धा उत्तर दिलंय। मला आठवते ज्यावेळेस मी दापोलीच्या राजकारणाची सुरुवात केली त्या सुरुवातीपासून मी शब्द दिला होता आणि कुठलेही राजकारण न करता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आज ही योजना आपण मंजूर करून घेतलेली आहे आणि मला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही। आज माझा तिथे माझा विचाराचा नगराध्यक्ष नसताना देखील नगराध्यक्षांनी या बाबतीमधली कुठलाही पाठपुरावा शासन स्तरावरती केलेला नाही। फक्त आज त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष म्हणून ते हे क्लेम करतात, ठीक आहे, ह्याच्यामुळे त्यांना करायची वेगळं सुख मिळत असेल, त्यांना त्यांचं सुख भलं। मी दुसऱ्यांनी कोणी काय नाही केलं असं म्हटलं नाही, मी माझं काय प्रयत्न केले ते मी फक्त म्हटलं। याच्यामुळे काय कोणाचं महत्त्व कमी करणं, त्यांनी काय केलं नाही असं कुठंच माझ्या तोंडातून शब्द नाही। मला कोणावरती टीका करण्याची सवयच नाही। का मी बोललेलं सरळपणाने घ्यायच्या ऐवजी अंगावर ओढून घेतात मला माहीत नाही, पण मी मात्र कोणी किती जरी काय बोललं, गलीच्या शब्दात बोललो, तो आपापल्या विचारशक्तीनुसार, कुवतेनुसार, त्याच्या मानसिकतेनुसार, त्याच्या वैचारिक दर्जानुसार बोलत असतो। ज्यांना ज्या पद्धतीने बोलावं त्याने बोलावं, मला काही फरक नाही। अगदी किती वाईट पद्धतीने बोललं गेलं तरी मी स्थिर आहे।